दिल्लीत प्राध्यापक गोपाळ वेखंडे यांच्या 3 पुस्तकांचा थाटामाटात प्रकाशन सोहळा संपन्न. कुंजल प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि माय मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्राध्यापक गोपाळजी वेखंडे सर लिखित गावाकडच्या गोष्टी, कधीतरी यावी कविता आणि वेदनेचा हुंकार हा काव्यसंग्रह या 3 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. शहाचंदूलाल स्वरूपचंद विद्यालय किन्हवली येथे हा सोहळा पार पडला असून ज्येष्ठ कविवर्य अरुणजी म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. आणि या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध कविवर्य अरुणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते 3 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी प्राध्यापक वेखंडे यांच्या लेखनातील ग्रामीण बाज आणि कवितांमधील भावनिक जाणीवांचे कौतुक केले आहे. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये प्रामुख्याने श्री सुधीरजी घागस, अध्यक्ष शिक्षण क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, अरविंदजी म्हात्रे ज्येष्ठ साहित्यिक, श्री प्रकाशजी भांगरत कृषीतज्ञ, श्रीमती माहेश्वरी भोसले कृषी सहाय्यक अधिकारी, नितीन खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक, हिराजी वेखंडे शिक्षण अधिकारी या सर्व मान्यवरांनी प्राध्यापक गोपाळजी वेखंडे यांना त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. एकाच वेळी 3 सकस पुस्तके वाचकांच्या भेटीस आणल्याबद्दल लेखकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामीण संस्कृती, मानवी वेदना आणि मनातील तरल भावनांचा सुंदर संगम प्राध्यापक वेखंडे यांच्या साहित्यातून दिसून येतो. श्रोत्यांची अथांग गर्दी या सोहळ्यासाठी उपस्थित होती. किन्हवली व परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ कवी, लेखक, पत्रकार, शिक्षक वृंद तसेच मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते. संपूर्ण सभागृह साहित्यप्रेमींच्या उपस्थितीने डवरून गेला होता. अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. स्वतःवरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो तेव्हा शब्दच होतात माझे सहप्रवासी. चिकचिक माती, रबरब पाय, ठणकणारी जखम तशी, तसे शब्दच होतात माझे सहप्रवासी. सुखदुःखामध्ये शब्द कसे सहप्रवासी होतात, माझ्या एवढं उत्तम उदाहरण कोणाचंच नसावं असं मला आजच्या क्षणी वाटतं. की अनंत विचारांचं वलय माझ्या डोक्यामध्ये घुमत असताना जेव्हा मी चारोळी मार्फत, कवितेमार्फत जेव्हा व्यक्त होऊ लागलो तेव्हा माझे मित्र म्हणायचे, नको रे असं लिहूस, नाही वाचवत, तुझं काय होत असेल. पण मी लिहितच राहिलो, कारण व्यक्त होण्यातून दुःख कमी होत असं म्हणतात. मग मला बोलायला संधी नव्हती किंवा मला मी बोलू शकत नव्हतो. मग ते लेखणीच्या द्वारे माझे ते शब्द आले, शब्दांनीच मला आधार दिला. आणि हरणी सर मग असे म्हणाले की शब्दच आमचे जीवीचे जीवन, खरंच माझ्या जीवनाचं ते जीवन झाले. जसं पाणी महत्वाचं आहे त्याप्रमाणे माझे शब्द माझ्या आयुष्यासाठी ओलावा देणारे ठरले. आणि कविता राज्यक्रांती, कविता बुद्धाची शांती, कविता राज्यक्रांती, कविता बुद्धाची शांती, कविता साहित्याचा श्वास आणि कविता जगण्याचा विश्वास. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, सतीश सोळापूरकर, प्रशांत मोरे या मंडळीच्या कविता ऐकून त्यांच्या बोटाला धरून आम्ही कवितेतला ग आणि क शिकलो. आणि आज त्यांच्या समोरच या ठिकाणी आम्ही या काव्य संग्रहाचं प्रकाशन करताना मनात भीती आहे की आपली कविता बरोबर आहे की कशी आहे. एवढी महाराष्ट्रामध्ये महान असलेल्या व्यक्ती ज्यांच्या बोटाला धरून आम्ही कविता शिकलो, त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणं माझ्यासाठी अत्यानंदी आणि परमानंददायी अशी गोष्ट आहे. 30 वर्ष माझ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये काही मी कविता सादर केल्या कवी संमेलनामध्ये. त्यातील काही आवडलेल्या कविता, म्हणजेच मला असं वाटलं की कविता सगळ्या कविता नसतात, एखादीच कधीतरी कविता असते. आणि मला तसंच वाटलं की कधीतरी यावी कविता
कविता कधीतरी यावी आणि मला आता आवडलेल्या, मग तुम्हाला किती आवडतात हे मी सांगू शकत नाही, पण मला आवडलेल्या माझ्यातून आलेली कविता मी तो संग्रह करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रातिनिधिक वेचक वेदक कविता मी एकत्र करून त्या कविता आपल्या समोर मांडण्याची माझी हिंमत आहे, मी हिंमत केलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल असा मला विश्वास आहे. नंतर गावाकडच्या चालीरीती, रूढी, परंपरा यावर मी दैनिक सकाळ आणि संडे स्पेशल गावकरीला मी जवळपास 16 ते 17 लेख लिहिले. माझे मित्र इथे बसलेले आहेत, भगवंत चंदे यांचा दिवाळी अंक म्हणजे मी आणि अरविंद म्हात्रे आमचे दोघं 25% आणि 75% इतर साहित्य असतं. त्यामुळे आम्हाला आज जे आम्ही प्रिंट काढतोय ते आम्हाला सोपं जाते, कारण ते 2-3 वेळा चेक होत आणि त्यातून प्रकाशित झालेल्या जे लेख आहेत ते आता इथे आमचे पत्रकार मित्र धारवणे आहेत किंवा वसंत कुमार पानसरे आहेत, आमचे श्यामकांत पदकराव आहेत. श्यामकांत पदकराव म्हणजे आज साहित्य क्षेत्रामध्ये मी आहे, पण ते पत्रकार क्षेत्रामध्ये आहे आणि आमची जोडगोळी अशी झालेली आहे सध्या की कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये जर मी एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी असलो तर सर कालचा कार्यक्रम काय होता असे ते मला फोन करून विचारणार. त्यांना असं वाटतं की सरांच्या कार्यक्रमाची आपण न्यूज द्यावी आणि प्रत्येक वेळेस मला या लोकांनी आधार दिला. या 3 वर्षामध्ये खरंच शब्द फुटत नव्हता, डोक्यामध्ये बाकीचे विचार येतच नव्हते, घुसतच नव्हते. पण सर मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, मुद्दाम की मी एक वाचनालय तयार केलं. माझे 1000 पुस्तकं आज आपलं स्वानंद मंचानंतर मी म्हणालो होतो, पण माझ्या वर जो प्रसंग आला त्या प्रसंगानंतर मी एक पुस्तकांची लायब्ररी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आता मी 1000 पुस्तकं मी आता जमा केलेली आहेत. कुंजल प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी गरीब विद्यार्थ्यांना ज्यांची इच्छा एमपीएससी होण्याची आहे त्यांना मी सातत्याने सांगतोय त्या विद्यार्थ्यांना की तुम्ही वाचा आणि माझ्याकडनं पुस्तक घेऊन जा. मी आता सेवानिवृत्तीनंतर मी ते कार्य पुन्हा सुरू ठेवणार आहे, कारण त्याच्याच खऱ्या अर्थाने मला समाधान मिळणार आहे. शेतीच्या मातीच्या गोष्टी म्हणजेच माझं पुस्तक हे गावाकडच्या गोष्टी आणि तिसरं पुस्तक आहे ते वेदनेचा ओंकार. ते मला तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, माझ्यातली प्रत्येक वेदना त्याच्यात चितारण्याचा प्रयत्न केला आहे. सतीश काळशेकर म्हणतात हाकेतून हद्दपार होते आई, हाकेतून हद्दपार होते आई आणि हांबऱ्याच्या थांबल्यात गोट्यातल्या गाई. कुंभाराचा आवा, लोराचा वाता निघून चाललाय गावकाड्यासह आणि हा सांभाळण्याचं काम मी गावाकडच्या गोष्टी या पुस्तकातून करणार आहे. हे नक्कीच येणाऱ्या पिढीला या ठिकाणी प्रेरणादायी ठरणार आहे. याचं कारण असं, नांगराला 14 प्रकारचे गोष्टी लागतात, ते कोणालाच माहित नाही. मग मी ते त्याच्यात लेख लिहिले, नांगर गेला वाहून. आणि साहेब ते लोकसत्तेला आलेलं सदर होतं, त्या सदरामध्ये माझा लेख प्रकाशित झाला होता. ते या गावाकडच्या गोष्टी या पुस्तकामध्ये मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारची ही 3 पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाली आणि त्या प्रकाशनाला माझ्या हृदयस्थ असलेली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षण क्षेत्रातले आहेत, साहित्य क्षेत्रातले आहेत. सर तुम्हाला मुद्दाम सांगतो, इथे बसलेले गंगाराम ढमके, मी गाणं लिहायचं आणि ढमके सरांनी गायचं, हे प्रेरणादायी आहे. आज ते पाठ्यपुस्तक मंडळावर ते गेले, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. खूप छान अशा गोष्टी या ठिकाणी जी मंडळी काम करते ती प्रेरणादायी आहे. आमचे संजय गगे करीटकर ऑल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आणि सुंदर अशा कविता त्यांच्या असतात, वेचक आणि वेदक कविता असतात. अशा सर्व गोष्टी आमच्या विभागामध्ये तयार होत आहेत. फक्त मोठी असावी छाती, फक्त मोठी असावी छाती, प्रत्येकाचं दुःख मापायला. फक्त मोठी असावी छाती, प्रत्येकाचं दुःख मापायला. गळो लाज, गळो खंत, नाही
काही झाकायाला. राहून बनून आकाश, राहून बनून आकाश, माझा शेवटचा श्वास, आणि मनामनातून उराव फक्त तुमच्यासारख्यांचा प्रेमाचा सुवास, तुमच्यासारख्यांचा प्रेमाचा सुवास. सर्वांना मी धन्यवाद